श्री गुरुभ्यो नमः. वर्षभरामध्ये 4 महिन्यांचा असा काळ आहे ज्या काळामध्ये सगळी शुभकार्य थांबवली जातात. गृहप्रवेश असेल, वास्तुशांती असेल, भूमिपूजन असेल किंवा विवाहासारखं मोठं महत्त्वाचं शुभकार्य असेल, या कालावधीमध्ये अशी शुभकार्य करणं निषिद्ध मानलं जातं. याच कालावधीमध्ये निसर्ग चक्र देखील झपाट्यानं बदललेलं आपल्याला दिसून येतं. हा 4 महिन्यांचा जो काळ आहे, या काळाला आपण सर्वसामान्यपणे चातुर्मास असं म्हणतो. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच देवशयनी एकादशीला हा चातुर्मास प्रारंभ होतो आणि कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच देवउठणी एकादशीला हा चातुर्मास संपन्न होतो. या 4 महिन्यांच्या काळाविषयी, या चातुर्मासाविषयी सर्वसामान्य जनमानसामध्ये आणखीन एक धारणा प्रचलित आहे, ती म्हणजे या कालावधीमध्ये देव झोपी जातात. खरंच देव झोपी जातात का? की श्री विष्णू क्षीरसागरामध्ये योगनिद्रेमध्ये प्रविष्ट होतात. म्हणजे नेमकं काय होतं? आषाढीच्या एकादशीच्या दिवशी देवशयनी एकादशीला असा नेमका कुठला बदल होतो की जिथून देव निद्रावस्थेमध्ये जातात? मग या 4 महिन्यामध्ये विश्वाचा कारभार नेमकं कोण चालवतं? यासारख्या असंख्य गूढ मात्र आजवर आपल्याला सहजासहजी न उकललेल्या प्रश्नांची उकल आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे अंतर्ब्रह्मच्या चातुर्मास रहस्य या व्हिडिओ सिरीजमध्ये. या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये नेमकं असं काय घडतं, कशा पद्धतीचे नियम आहेत, कोणती व्रतवैकल्ये आहेत, कोणते सण आहेत आणि त्यामागचा पौराणिक आणि आध्यात्मिक इतकंच नव्हे तर शास्त्रीय दृष्टिकोन नेमका काय आहे, हे आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून अगदी साध्या सोप्या सहज भाषेमध्ये समजून घेणार आहोत. आज या पहिल्या भागामध्ये आपण चातुर्मास ही संकल्पना काय आहे याच्याकडे प्रामुख्यानं लक्ष देऊयात. खरोखर श्री विष्णू क्षीरसागरामध्ये योगनिद्रेमध्ये जातात म्हणजे झोपी जातात का? आता या प्रश्नाचं उत्तर आपण 2 प्रकारे समजून घेऊ शकतो. एक म्हणजे या वाक्यामधून ध्वनित होणारा सरळ साधा जो अर्थ आहे तो अर्थ. अर्थात सरळ साधा अर्थ हा आहे की श्री विष्णू क्षीरसागरामध्ये योगनिद्रेमध्ये गेले. आता क्षीरसागर म्हणजे नेमकं काय? बघा, इथे पुराणकर्त्यांनी किंवा महर्षींनी, ऋषी परंपरेनं क्षीरसागर असा शब्द वापरलेला आहे. इथे कुठेही अमृतसागर किंवा पाण्याचा सागर किंवा आणखीन कुठल्या द्रव्याचा सागर किंवा समुद्र असा शब्द उच्चारणं, वापरणं टाळलेलं आहे. नेमकं यामागचं कारण काय आहे? क्षीर या शब्दाचा अर्थ जर आपण नीट समजून घेतला तर आपल्याला यामागचं उत्तर समजतं. क्षीर म्हणजे दूध. दूध ही अशी गोष्ट आहे की जी स्वतःमध्ये पूर्णान्न आहे आणि म्हणूनच जन्माला आलेल्या तान्ह्या बाळापासून ते कुठल्याही वयोगटातील व्यक्तीचं दुधावर म्हणजेच पूर्ण ब्रह्म असलेल्या या अन्न घटकावरती भरण आणि पोषण होतं. विष्णू अशा शुद्धावस्थेमध्ये असलेल्या जीवनासाठी अत्यावश्यक असलेल्या द्रव्याच्या सागरामध्ये निद्रावस्थेमध्ये आहेत आणि ही निद्रा आपल्या सर्वसामान्य जीवांना येणाऱ्या निद्रेसारखी म्हणजे झोपेसारखी नाही, तर या निद्रेच्या आधी जो एक शब्द वापरण्यात आलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे योगनिद्रा. योगनिद्रा ही अशी स्थिती आहे जिथे योगनिद्रेमध्ये असलेला साधक किंवा जीव पूर्णपणे जागृतावस्थेमध्ये असतो, मात्र त्याच वेळेला तो टोकाची विश्रांती अवस्था देखील अनुभवत असतो. श्री विष्णू जगाचे पालन करते आहेत आणि अर्थातच अगदी सर्वसामान्य बुद्धीनं जरी आपण पालनकर्ता या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला गेलो तर कुठलाही पालक आपल्या लेकरांना, आपल्या मुलांना वाऱ्यावर सोडून स्वतः झोप घेणार नाही आणि म्हणूनच श्री विष्णूंची ही योगनिद्रा आपल्याला सर्वसामान्य अर्थांच्या पलीकडे जाऊन नेमकी काय अर्थ सांगू पाहते याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करावं लागतं. आणि इथेच सुरू होतो श्री विष्णूंच्या योगनिद्रेचा गर्भित अर्थ. इथे जो अर्थ उघडपणे सांगितला गेलेला नाही तो अर्थ आपल्या सर्वसामान्य जगण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. श्री विष्णू योगनिद्रेमध्ये जेव्हा जातात बरोबर त्याच कालावधीमध्ये म्हणजेच 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य जीवांच्या सर्वांगीण जागृतावस्थेसाठीचा अतिशय अनुकूल काल हा निर्माण झालेला आहे आणि हा काळच चातुर्मास म्हणून आपण ओळखतो. श्री विष्णूंच्या या क्षीरसागरातील योगनिद्रेच्या संदर्भामध्ये आणखीन एक प्रचलित कथा आहे. ही कथा देखील जाता जाता आपण पाहूयात. या कथेनुसार श्री विष्णूंनी बळीराजाचं राज्य हिसकावलं होतं आणि त्याला पाताळामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त केलं.
मात्र तिथं गेल्यानंतर मी तुझ्या राज्याचं संरक्षण करीन, काही काळ मी तिथे येऊन राहीन, असं देखील श्री विष्णूंनी त्याला वचन दिलेलं होतं. आणि म्हणूनच याच वचनाचं पालन म्हणून श्री विष्णू क्षीरसागरामध्ये योगनिद्रेमध्ये प्रविष्ट होतात. आता या पुराण कथांमधून आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकावूयात. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये या कालावधीमध्ये अतिशय महत्त्वाचा बदल घडतो. खरं तर खूप मोठ्या परिप्रेक्ष्यामध्ये जर पाहिलं तर हा आध्यात्मिक आणि नैसर्गिक बदलाचा काळ आहे. या कालावधीमध्ये सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं, म्हणजेच रात्र मोठी आणि दिवस लहान अशा पद्धतीनं आपल्या दिनक्रमामध्ये नैसर्गिक बदल झालेला आपल्या लक्षात येईल. याच कालावधीमध्ये आपल्याला मिळणारी बाह्य ऊर्जा जी प्रामुख्यानं सूर्याकडून येते ती किंचित कमी झालेली दिसून येते. ज्या वेळेला ऊर्जा मंदावते तो काळ मानवी जीवनासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणूनच दिवसापेक्षा रात्रीची विश्रांती आपल्याला अधिक प्रिय आहे आणि ती जर व्यवस्थित पूर्ण झाली तर आपल्याला अधिक उत्साह आणि काम करण्यासाठीची आवश्यक ऊर्जा देखील प्राप्त होते. बरोबर हाच नियम या काळालाही लागू पडतो. चातुर्मासाच्या या काळालाच वर्षावास असं देखील म्हटलं जातं. आता वर्षा या शब्दापासून आपल्याला सहज लक्षात येईल की हा आपल्याकडील पावसाळ्याचा काळ आहे. पावसाळ्यामध्ये अर्थातच सूर्य ढगांमध्ये आच्छादला जातो आणि आपल्याला त्याची मिळणारी ऊर्जा ही कमी होते. ही फक्त बाह्य ऊर्जाच नाही तर आपल्या मनामध्ये एक नैराश्याचं, आळसाचं, कंटाळवाणेपणाचं मळभही या कालावधीमध्ये दाटून आलेलं दिसून येतं. आणि म्हणूनच अंतर्मुखतेसाठी असलेला हा काळ आपण कैक वर्ष हा आळसामध्ये घालवलेला आहे. चातुर्मासाच्या माध्यमातून आपल्या ऋषीगणांनी, आपल्या पुराणकर्त्यांनी आपल्याला या काळाचा अधिकाधिक कसा वापर करता येऊ शकतो या दृष्टिकोनातून कधी सरळपणे तर कधी कथांच्या माध्यमातून मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. आता मघाशी आपण पाहिलं की श्री विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेमध्ये गेलेले आहेत. इथे आपण सर्वसामान्य आकलनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सृष्टीचा पालनकर्ता हा विश्रांती स्थितीमध्ये गेलेला आहे. मग संपूर्ण सृष्टीचा कारभार कोण चालवतं आहे? अर्थात याचंही उत्तर आपल्या महर्षींनी अतिशय सुयोग्य पद्धतीनं आपल्यासाठी देऊन ठेवलेलं आहे. चातुर्मासाच्या या अतिशय महत्त्वाच्या आणि पवित्र कालावधीमध्ये सृष्टीचं पालकत्व श्री महादेव यांच्यावरती आहे आणि म्हणूनच चातुर्मासातला पहिला जो मास आहे तो आहे श्रावण महिना. आणि श्रावण महिना आपल्या सगळ्यांना हे ज्ञात आहे की शिव आराधनेसाठी वर्षातील अतिशय पवित्र काळ मानला जातो. आणि याचं पावित्र्य इतकं महान आणि इतकं विशाल आहे की हे फक्त हिंदू धर्मापुरतं मर्यादित नाही. कदाचित हे वाक्य ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. होय, जैन आणि बौद्ध धर्मामध्ये देखील चातुर्मास हा अतिशय पवित्र आणि साधनेसाठी अनुकूल असा कालावधी गृहीत धरलेला आहे. आणि म्हणूनच जैन धर्मातील साधुसंत या कालावधीमध्ये एकाच ठिकाणी निवास करतात. कारण की वर्षा ऋतूमध्ये निरनिराळ्या जीवजंतू, कीटकांची, वनस्पतींची वाढ ही नव्यानं होत असते. संपूर्ण सृष्टीमध्ये सृजनाचा एक महान यज्ञ चालू असतो. आपल्या पायी चालण्याने आपल्या पायाखाली कुठला जीव तुडवला जाऊ नये आणि आपल्याकडून हिंसा होऊ नये या भावनेनं जैन साधू संत साध्वी या कालावधीमध्ये एकाच ठिकाणी राहणं पसंत करतात. पर्युषण पर्व हा जैन धर्मियांचा अतिशय पवित्र काळ देखील याच 4 महिन्यांमध्ये येतो. बौद्ध धर्मातही भगवान गौतम बुद्धांच्या काळापासूनच वर्षावासाच्या वेळी बौद्ध भिक्खूंनी एका ठिकाणी राहून आपली साधना, आपला अंतर्गत जो प्रवास आहे तो सुरू ठेवावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत. एव्हाना आपल्या हे लक्षात आलं असेल की धर्म कोणताही असो, निसर्ग नियमामध्ये जो अतिशय महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण बदल घडतो आणि जो चातुर्मास म्हणून आपण ओळखतो, या कालावधीमध्ये आपल्या जीवनामध्ये संयम, संतुलन आणि आंतरिक प्रवासाची सुरुवात या गोष्टींना अतिशय महत्त्व दिलेलं आहे. अगदी थोडक्यात आणि महत्त्वाचं सांगायचं जर झालं तर आजपर्यंत आपण चातुर्मासाकडे केवळ कर्मकांड या भावनेतून पाहिलं असेल किंवा विचार केला असेल. व्रतवैकल्यांच्या पलीकडे अदृश्य स्वरूपामध्ये निसर्ग नियमाला अनुसरून मानव म्हणून जन्माला आलो जरी असलो तरी आपण प्राणीसृष्टीचा भाग आहोत याचं विवेकी आकलन ठेवून बेमालूम पद्धतीनं निसर्गाशी एकतानता साधण्यासाठी कधी व्रतवैकल्य, कधी उत्सव तर कधी एखाद्या नियमाचा आधार घेत आपल्याला या चातुर्मासाचा पुरेपूरपणे कसा वापर करून घेता येईल या दृष्टिकोनातून मार्गदर्शनपर असं कार्य करून ठेवलेलं आहे. ऋतुचक्रातील वर्षा ऋतू हा निसर्गचक्रातील अतिशय महत्त्वाचा, अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा ऋतू आहे.
प्राणीसृष्टी असेल, वनस्पतीसृष्टी असेल किंवा अगदी आपल्या डोळ्यांना न दिसणारी आणि आपल्या बुद्धीला न समजणारी मात्र अस्तित्वात असणारी सृष्टी असेल, या सगळ्या पातळ्यांवरती एक नवी उमेद, एक महत्त्वाचं संक्रमण सुरू झालेलं असतं. याच कालावधीमध्ये आपली इच्छा असो किंवा नसो, वर्षा ऋतूमध्ये आपल्या दळणवळणावरती, आपल्या स्थलांतरावरती आणि आपल्या एकूणच हालचालींवरती मर्यादा येतात. बाह्य हालचाली मर्यादित झाल्यानंतर एक शक्यता निर्माण होते, ती म्हणजे आंतरिक प्रवासाची. खरं तर हा आंतरिक प्रवासच सजगपणे विवेकानं व्हावा, याच भावनेतून पुराणकर्त्यांनी किंवा कथाकारांनी निरनिराळ्या कथा आणि उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला हा काळ अतिशय व्यवस्थितपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र त्या द्रष्ट्या महर्षींना कलियुगामध्ये आपल्या सगळ्यांची मनस्थिती बुद्धीवर आधारित कशा पद्धतीची होणार आहे याची पूर्ण कल्पना असल्यामुळे या सगळ्या उपयोजनाच्या गोष्टी त्यांनी उत्सव, व्रतवैकल्य, सण असतील किंवा ग्रंथपारायण, नामजप याच्याशी अशा बेमालूमपणे मिसळलेल्या आहेत की नकळतपणे त्याचं पालन आपल्याकडनं होतं, मात्र त्याच्या मागचं मूळ कारण काय आहे इथपर्यंत आपल्याला पोहोचायला मर्यादा येतात. खरं तर हा चातुर्मास आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा काळ आहे. मात्र याची सुरुवात आपल्या अंतर्गत साफसफाईनं होते. आपल्या आतमध्ये असणारे असे काही विकार आहेत, अशा काही गोष्टी आहेत ज्या आपली गती कुंठित करत आहेत. नेमक्या या विकारांना, या सगळ्या नकारात्मक गोष्टींना आपण कसं सामोरं जायचं, हे करत असताना जे शरीर, जे इन्स्ट्रुमेंट आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याचा नेमका सहभाग काय आहे? थोडक्यात सांगायचं तर चातुर्मास हा कर्मकांड किंवा धार्मिक व्रतवैकल्यांचा काळ आहे, अशी आपली समज ही मर्यादित स्वरूपाची आहे. हा काळ आहे सर्वांगीण प्रगतीसाठी वापरण्याचा. या कालावधीमध्ये आपल्या मनाची, आपल्या भावनेची, विचारांची आणि शरीराची सर्वांगीण शुद्धी होत असते. या शुद्धीकरणाच्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून या कालावधीमध्ये आपण कांदा, लसूण किंवा मांसाहार वर्ज्य करतो. नेमकं हे पदार्थ वर्ज्य करण्यामागचं कारण वैज्ञानिक आहे की धार्मिक आहे, पौराणिक आहे की याला काही शास्त्रीय आधारही आहे, याच प्रश्नाची उकल आपण अगदी सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत करणार आहोत चातुर्मास रहस्याच्या दुसऱ्या भागामध्ये. तेव्हा लवकरच भेटूयात या पुढच्या भागामध्ये आहाराचं नेमकं काय शास्त्र आहे हे जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.